Today we learn the unit measurement and effects of heat. At first in this lesson we will see the sources of heat. The sources first is sun, then earth, chemical energy, electrical energy, atomic energy, air. याप्रमाणे मुख्य घटक म्हणजे ऊर्जा उष्णतेचे जे मुख्य स्रोत आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर टेम्परेचर we can find out hot or cold objects by touching the object. However, our sense of hot or cold is relative. This can be understood from the given experiment. म्हणजे आपण उष्णतेच्या संदर्भामध्ये स्पर्शाने सुद्धा आपल्याला त्याची माहिती मिळू शकते. ते एका उदाहरणावरून आपल्याला म्हणजे ज्याला आपण रिलेटिव्ह सेन्सेशन म्हणतो की एखाद्या उष्ण भांड्याला जर आपण हात लावला स्पर्श केला तर त्यातून उष्णतेची जाणीव किंवा त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळू शकते. हाही भाग आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर हीट अँड टेम्परेचर यामध्ये हॉट गॅस, कूलर गॅस, ॲटम्स, सॉलिड स्टेट अँड मोशन ऑफ द ॲटम्स इन गॅस अँड सॉलिड स्टेट. त्यानंतर या संदर्भात असणारी काही वेगवेगळी उदाहरणे दिली होती उष्णतेच्या संदर्भात, तोही भाग या अगोदर आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन्स अबाउट 3 व्हेसल्स ॲज शोन इन फिगर, त्याचे स्पष्टीकरण. सम स्पेसिफिक टेम्परेचर्स इन अ गिवन 3 स्केल्स. द फॉलोइंग टेबल्स व्हेरीफाय that they satisfy the above and fill appropriate numbers in the blanks. म्हणजे इथं वेगवेगळ्या प्रकारच्या टेम्परेचरच्या नोंदी असे काही काही प्रयोग आहेत. या प्रयोगांचे निष्कर्ष आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर थर्मोमीटर, त्याची रचना व कार्य, तोही भाग या अगोदर आपण अभ्यासलेला आहे. तर आज आपण स्पेसिफिक हीट हा भाग आपण अभ्यासणार आहोत. द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज amount of heat required to increase the temperature of unit mass of that substance through 1 degree. This is represented by the specific given unit kilogram on Celsius as in Celsius and the gram on Celsius. Suppose amount of heat is required to increase the temperature of an object in mass and specific heat from one temperature to the other temperature. This amount depends upon the mass and specific heat of the object as well as the given on the increase in temperature can be written as follows. म्हणजे यामध्ये एक निरीक्षणाचा भाग आहे की वेगवेगळ्या प्रकारचे काही सबस्टन्सेस आहेत आणि त्यामध्ये स्पेसिफिक हीट म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ कोणते आहेत. तर या पदार्थांच्या तापमानाची नोंद आपण घेऊ शकतो. प्रत्यक्ष आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. म्हणजे आपण उष्णता किंवा उष्णतेचे मापन आणि परिणाम अभ्यासत असताना प्रत्यक्ष आपल्याला या ठिकाणी काही व्यावहारिक उदाहरणांची आवश्यकता आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उष्णतेच्या संदर्भातील भाग आपण अभ्यासत असतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतील, त्यांची विशिष्ट उष्मा किती आहे. तर हे उदाहरण दाखल एक तक्ता दिलेला आहे की पदार्थ, त्याची विशिष्ट उष्मा आणि कॅलरी पर ग्रॅम ऑन सेल्सिअस आणि कॅलरी ग्रॅम पर सेल्सिअसमध्ये. म्हणजे ॲल्युमिनियम, अल्कोहोल, हायड्रोजन, लोखंड, तांबे, पारा, पाणी. तर याप्रमाणे तक्त्यामध्ये उदाहरण दिलेले आहे. तर एक एक भाग या ठिकाणी अभ्यासत असताना आपल्याला स्पेसिफिक हीट म्हणजे काय अभ्यासायचं आहे. आता स्पेसिफिक हीट म्हणजे काय, ज्याला आपण विशिष्ट उष्मा म्हणतो. आता विशिष्ट उष्मा जर अभ्यासाचा असेल तर निश्चित एकाच प्रकारचा कोणता तरी पदार्थ आपण घेतला पाहिजे. म्हणजे स्पेसिफिक प्रत्यक्ष आपल्याला एकाच घटकाच्या बाबतीत हे आपण अभ्यासू शकतो. कारण प्रत्येकाची जी काही उष्णतेची की ज्याला आपण ज्या पद्धतीनं आपण पदार्थांच्या अवस्था अभ्यासत असताना द्रवणांक म्हणतो, उत्कलनांक म्हणतो, तर हे तापमान किंवा द्रवणांक, उत्कलनांक हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि त्यामुळे स्पेसिफिक हीट अभ्यासत असताना जे सबस्टन्सेस आहेत हे ठराविक सबस्टन्सेस आपण त्या संदर्भात आपण अभ्यासू शकतो. तर ही वेगवेगळ्या पदार्थाची उष्माधारकता ही वेगवेगळी असते आणि याबद्दल या तक्त्याच्या दिलेल्या तक्त्याच्या आधारे हा मुद्दा क्लिअर होतो. आता ॲल्युमिनियमच्या बाबतीत मग स्पेसिफिक हीट किती आहे, अल्कोहोलचं स्पेसिफिक किती आहे, गोल्डचं स्पेसिफिक हीट किती आहे. त्यानंतर हायड्रोजन, आयर्न, कॉपर, मर्क्युरी, वॉटर स्पेसिफिक हीट आर गिवन हिअर इन द टेबल. म्हणजे याप्रमाणे इथं दिल्याप्रमाणे एक स्पेसिफिक हीट आपल्याला या तक्त्यावरून अभ्यासता येईल. त्यानंतर
कॅलरी मापीच्या बाबतीत सुद्धा आज आपण अभ्यासणार आहोत की कॅलरीमीटर, ज्याला आपण कॅलरीमीटर म्हणतो, कॅलरीमीटर We have seen that a thermometer is used to measure the temperature of an object. The calorimeter is used to measure the heat content of an object. Using the equipment, we can measure the heat produced and observed in physical or chemical process. Physical or a chemical process. Physical or chemical process. Calorimeter is shown in a figure similar to as a thermoflask. A calorimeter have two vessels, an inner and outer one. This way, no heat can be transferred from one inner to the outer vessel from the outer inner, as thus the inner vessel is thermally isolated from the surrounding. The inner vessel is made up of copper and thermometer measuring the temperatures and stirring the liquids in the calorimeters are filled in it. म्हणजे कॅलरी मापीची रचना कशी आहे ते आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यासायचं आहे की वस्तूचे तापमान ज्या पद्धतीने मोजले जाते, तापमापी मोजले जाते, त्याप्रमाणे वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी हे उपकरण वापरले जाते. या उपकरणाद्वारे रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडणाऱ्या किंवा शोषल्या जाणाऱ्या उष्णतेचे मापन आपण करू शकतो. उष्णता शोषली जाणे किंवा बाहेर पडणे, ज्याला आपण उष्माग्राही आणि उष्मादायी म्हणतो. म्हणजे उष्माग्राही म्हणजे उष्णता ग्रहण केली असेल तर तो बदल जो आहे तो उष्माग्राही किंवा ज्याला आपण अभिक्रिया म्हणतो ते उष्माग्राही, आणि बाहेर उष्णता जर त्या पडत असेल ज्याला आपण उत्सर्जित उष्मा म्हणतो तर ही उष्मादायी अभिक्रिया असतात. तर हा भाग सर्व आकृतीमध्ये दाखवलेला आहे. यातील एखाद्या फ्लास्क प्रमाणे आत आणि बाहेर दोन भांडे असतात. आतील भांड्यामध्ये उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही, उष्णता बाहेरून आत सुद्धा येऊ शकत नाही. आतील भांडे व वस्तू म्हणजे उष्णतेच्या बाबतीमध्ये म्हणजे ज्याला आपण जे त्या विशिष्ट पदार्थाचं जे तापमान आहे ते बदलू शकत नाही, म्हणजे काही कालावधीपुरतं ते त्यामध्ये स्थिर राहू शकते. औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवता येते. हे भांडे तांब्याचे असते. तापमान मोजण्यासाठी तापमापी व द्रव ढवळण्यासाठी एक कांडी यामध्ये बसवलेली असते. ज्याला आपण औष्णिकदृष्ट्या अलिप्त म्हणजे ज्याला आपण दोन प्रकारचे आत असणारे भांडे आणि बाहेर असणारे भांडे, म्हणजे यामध्ये चहासाठी विशेष करून वापरले जातात. तर आपण ज्याला आपण थर्मास म्हणतो तर थर्मास फ्लास्क. तर या फ्लास्कप्रमाणे एक विशिष्ट कालावधीपर्यंत जे तापमान आहे ते नियंत्रित ठेवले जाते. बाहेरील घटकांचा परिणाम त्याच्यावरती होत नाही. तर एक साधी व्यावहारिक उदाहरणे आहेत. फक्त अभ्यास करत असताना आपल्याला इथं मेजरमेंट ऑफ हीट आपल्याला हा भाग अभ्यासायचा आहे. म्हणजे उष्णतेचं मापन करत असताना ह्या थर्मोमीटर, कॅलरीमीटर हे भाग किंवा ही उपकरणे वापरली जातात. आता यामध्ये आणखी कॅलरी मापीच्या बाबतीत काही भाग आहे तो बघूया आपण. Water at a fixed temperature is placed inside the calorimeter. This means that the temperature of an inner vessel and that of the water in it are the same. When a hot object is placed in water, heat is exchanged between the hot object, waters and the calorimeters, and all three reach the same temperature. As the calorimeter is thermally isolated from the surrounding, the total heat lost by the hot object is equal to the total heat that absorbed by the calorimeters and water inside it. Similarly, suppose the mass of the inner vessel and the calorimeter are as shown. Their temperature is noted as T1 and T2. म्हणजे सुरुवातीचं तापमान आणि नंतरचे तापमान याची नोंद त्या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे याप्रमाणे कॅलरी मापी
मापीच्या आतील भांड्याचे तापमान आणि नंतरचे तापमान, कॅलरी मापीचे तापमान, म्हणजे प्रत्यक्षात त्यावर कोणत्या भौतिक घटकांचा जर परिणाम होत गेला तर त्यामध्ये तो आपल्याला नोंद घेता येते, अभ्यासता येते. याशिवाय कॅलरी मापीची जी रचना आहे ती सुद्धा या ठिकाणी अभ्यासायची आहे. कॅलरीमीटर यामध्ये थर्मोमीटर, स्टरर, आउटर वेसल अँड इनर वेसल, एअर कॅव्हिटी, हीट रेजिस्टंट रिंग, हीट रेजिस्टंट लीड, थर्मोमीटर अँड स्टरर. तर याप्रमाणे एक एक भाग अभ्यासायचा आहे. आपण त्याचं व्यवस्थित निरीक्षण करा. पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे की तापमापी, ढवळण्याची कांडी, बाहेरील भांडे, आतील भांडे, हवेची पोकळी, उष्णतारोधक कडे आणि उष्णतारोधक झाकण. ज्याप्रमाणे आपण एखाद्या विशिष्ट चंचुपात्राची रचना तुम्हाला माहिती आहे, तर याप्रमाणे चंचुपात्र रचना आपण अभ्यासलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. याप्रमाणे समजा हे बाहेरील भांडे असेल तर याप्रमाणेच याच्या आतील सुद्धा एक भांडे आहे, याला आउटर वेसल अँड इनर वेसल याप्रमाणे आकृती आहे. त्यानंतर प्रोटेक्टिंग लीड, म्हणजे सर्वसाधारण याप्रमाणे आकृती आहे. म्हणजे इथं उष्णतारोधक कडे, ज्याला आपण हीट रेजिस्टंट रिंग म्हणतो, तर उष्णतारोधक कडे हे सुद्धा या दोन्ही बाजूला याप्रमाणे आहे. आणि या उष्णतारोधक कड्यामुळं किंवा त्याचा उद्देश हा सुद्धा या ठिकाणी आकृतीच्या स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे. त्यानंतर मग बाहेरील बाजूला पूर्णपणे असणारे झाकण याप्रमाणे ते आपल्याला दाखवता येईल. अशा पद्धतीने एक एक भाग, म्हणजे इथं प्रत्यक्ष तुम्ही आकृतीचं निरीक्षण करा. आकृतीचं एकदा व्यवस्थित निरीक्षण केलं व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने व्यवस्थित हा घटक तुम्हाला अभ्यासता येईल. कारण यामध्ये आउटर वेसल, इनर वेसल, एअर कॅव्हिटी. आता हे आउटर वेसल, इनर वेसल, एअर कॅव्हिटी, त्यानंतर स्टरर याप्रमाणे ढवळणी, स्टरर, आउटर वेसल, इनर वेसल, एअर कॅव्हिटी. त्यानंतर हीट रेजिस्टंट लीड, हीट रेजिस्टन्स लीड आणि हीट रेजिस्टंट रिंग हा जो भाग आहे हा हीट रेजिस्टंट रिंग. म्हणजे यामध्ये स्टरर, हीट रेजिस्टंट लीड, आउटर वेसल, इनर वेसल, एअर कॅव्हिटी. तर याप्रमाणे आकृतीचं निरीक्षण करायचं व्यवस्थित. म्हणजे एक एक भाग आपल्याला काय अभ्यासायचा आहे. तर अशा पद्धतीने ही कॅलरी मापीची रचना आहे. म्हणजे आपल्याला कॅलरी मापी हा भाग या ठिकाणी अभ्यासायचा आहे. या संदर्भात आणखी काही उदाहरणे आहेत आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आणखी यामध्ये एक मुद्दा आपण पाहणार आहोत. त्यानंतर या संदर्भात काही उदाहरणे आहेत ते आपण पुढील तासाला अभ्यासूया. Effects of heat and then expansion. In the previous standards, we have studied two effects of heat on matter: expansions and the contractions and the change of the state. In this lesson, we are going to learn the more about expansions. We will learn about the change of state of matter in higher standards. The expansions we have seen. Given any substance, temperature increases and expands. It expands. Expansions depends on increase in its temperature, solid, liquid and gases, or expands in receiving heat. म्हणजे याप्रमाणे ज्या काही अवस्था असतात ज्याला आपण उष्णतेचे परिणाम म्हणतो. त्यानंतर प्रसरण, म्हणजे पदार्थाला उष्णता दिल्यानंतर पदार्थ प्रसरण पावतो. म्हणजे इफेक्ट्स ऑफ हीट अँड एक्सपान्शन, इफेक्ट्स ऑफ हीट अँड एक्सपान्शन, इफेक्ट्स of heat and
एक्सपान्शन. इफेक्ट्स ऑफ हीट अँड एक्सपान्शन. तर याप्रमाणे इथं व्यवस्थित एक एक मुद्दा पूर्ण करा, व्यवस्थित आकृतीचं निरीक्षण करा आणि प्रत्यक्ष उष्णतेचे होणारे परिणाम हे सुद्धा या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. कारण घटकाचं नावच आहे की मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट. तर याप्रमाणे एक एक कॅलरीमीटर, या अगोदर आपण कॅलरीमीटरची रचना अभ्यासलेली आहे. फिजिकल ऑर केमिकल प्रोसेस म्हणजे प्रत्यक्ष भौतिक बदल, रासायनिक काही घटक असतील तर यामध्ये सुद्धा, किंवा ज्याला आपण प्रामुख्याने उष्णतेच्या संदर्भातले जे काही मोजमाप आहे तर या ठिकाणी कॅलरीमीटरचा वापर केला जातो. त्यानंतर कॅलरीमीटरमध्ये त्याची जी रचना आहे त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एका आउटर वेसल, इनर वेसल, स्टरर, हीट रेजिस्टन्स लेड, हीट रेजिस्टर रिंग अँड एअर कॅव्हिटी. आणि यानंतर मग इफेक्ट्स ऑफ हीट अँड एक्सपान्शन म्हणजे प्रत्यक्ष एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यानंतर होणारा बदल, किंवा साधारणपणे आता 7वी 8वी मध्ये सुद्धा यासारखे घटक तुम्ही 7वी मध्ये सुद्धा यासारखे घटक अभ्यासलेले आहेत की पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याच्या अवस्थेमध्ये बदल होतो की ज्याला आपण स्थायू द्रव वायू म्हणतो. तर या तिन्ही अवस्थांमध्ये उष्णता दिल्यानंतर पदार्थावर होणारे परिणाम आणि पदार्थांच्या अवस्थेमध्ये होणारा बदल हा याबद्दल सुद्धा तुम्ही अभ्यासलेला आहे. तर थोडासा उष्णतेचा घटक अभ्यासत असताना आपला व्यावहारिक दृष्टिकोन ठेवायचा आहे, कारण यामध्ये उष्णतेच्या संदर्भातच आपल्याला सर्व भाग अभ्यासायचा आहे. पुस्तकामध्ये दिलेली माहिती सुद्धा अगदी थोडक्यात आणि मुद्दे सुद्धा आहेत. व्यवस्थित वाचन करा, आकृत्यांचं निरीक्षण करा, काही उदाहरणे दिलेली आहेत आणि यानंतरचा आणखी काही उष्णतेच्या संदर्भातील भाग आहेत, प्रत्यक्ष होणारे परिणाम आहेत, ते आपण पुढील तासाला अभ्यासूया.